हॅलो हाय नमस्कार मंडळी. तर आपल्या श्रद्धा साळुंखे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मेजरमेंट टेपची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, जे आज आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, त्यांनी आपल्या चॅनलवर याच्या अगोदर मशीन संबंधित माहिती टाकलेली आहे. त्यानंतर मशीनमध्ये सुई कशी ओवायची, बेसिक शिवणकाम शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं, काय काय नाही, हे सर्व सांगितलेलं आहे. आणि आपल्या चॅनलवर मी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स हे सर्व शिकवणार आहे. त्यामध्ये कटोरी, प्रिन्सेस कट, 1 टक्स, 4 टक्स, त्याच्यानंतर आता ट्रेंडिंगमध्ये असलेला मधुबाला ब्लाऊज, ट्रेंडिंगमधले असलेले सर्व ब्लाऊज, सर्व काही डिझाईनचे ब्लाऊज, साधे सिंपल ब्लाऊज, 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज, हे सर्व प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मागील व्हिडिओ तुम्ही बघा. कसं आहे, बेसिक गोष्टी जर माणूस शिकलं तर आपल्याला बेसिक स्टेप जर तुम्ही या सगळ्या शिकल्या ना, तुम्हाला पुढच्या स्टेप एकदम सोप्या वाटतील. आणि हा आहे मेजरमेंट टेप, बरोबर. तर आज आपण मेजरमेंट टेपची माहिती घेणार आहे. तर हा जो टेलरिंगचा मेजर टेप आहे, हा तुम्हाला जवळच्या कुठल्याही दुकानात अवेलेबल होऊन जाईल. त्यांना फक्त तुम्ही टेलरिंग मेजर टेप द्या म्हटलं तरी तो तुम्हाला सहज उपलब्ध होईल, बरोबर. तर आज मी तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेत हा मेजरमेंट टेप समजून सांगणार आहे, बरोबर. तर आता हे बघा, हे जे इथून ते इथपर्यंतचं अंतर आहे, बरोबर, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. आता तुम्हाला ही पट्टी असल्यामुळं तुमच्या लक्षात येणार नाही, पण मग तुम्हाला दाखवते मी. हे बघा, या बाजून देखील मोजमाप करता. ही खालची बाजू जी सेंटीमीटरची, ही वरची, ही इथे पण तसंच आहे, अर्धा इंच, 1.25 इंच असं. आता हे बघा, ही जी इथं पट्टी दिसती, बरोबर, ही जी मिडलची रेष दिसती आहे, तर ही इथून इथपर्यंत अंतर हे अर्धा इंच अंतर मानलं जातं. आता इथं कशा रेषा आहे, तशा पट्टीखाली देखील ही रेषा झाकल्या गेलेल्या आहे, म्हणून या टोकापासून ते इथपर्यंत हे अर्धा इंच मानलं जातं, बरोबर. तसंच इथं जसं झाकल्या गेलं आहे ना, सेम त्याच प्रोसिजरमध्ये या पट्टी खालून इथं झाकल्या गेलेल्या आहे, तर इथं बाण दिसणार नाही आहे आपल्याला. तर ही जी इथं आहे, तेव्हा मी इथं पेनाचं टोक ठेवलं आहे, बरोबर. इथून इथपर्यंत अंतर अर्धा इंच आहे, बरोबर. आणि इथून ते इथपर्यंत ही जी एकाच्या शेजारी ही जी रेष दिसते आपल्याला, ही, हे बघा पेनाने मी तुम्हाला दाखवते, ही जी रेष दिसते आहे, हे इथून ते हे 1 इंच अंतर मानलं जातं, बरोबर. ह्या या टोकापासून ते इथपर्यंत 1 इंच अंतर मानलं जातं. आता बहुतांश ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, पाऊण इंचाचं माप घ्यावं लागतं. आता तुम्ही म्हणशाल ताई पाऊण इंच म्हणजे काय, आम्हाला समजून सांगा. तर मी तुम्हाला सांगते, बघा, जसं इथून इथपर्यंत अंतर अर्धा इंच मानलं जातं, बरोबर. तसंच ह्या अर्धा इंचाच्या पुढे ही एक रेष आणि ही एक रेष आणि ही एक रेष. आता तुम्ही बघू शकता, ही आणि ही रेष सेम आहे. ही जी मधली रेष आहे ही थोडीशी मोठी आहे, बरोबर, नॉर्मल थोडीशी मोठी आहे. तर हे इथून ते इथपर्यंत अंतर आहे. बघा, मी पेनाने डार्क करते आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. आहे बघा, मी पेनाने डार्क केलेलं आहे. तर इथून ते इथपर्यंत अंतर हे पाऊण इंच मानलं जातं आणि इथून ते इथपर्यंत अंतर हे 1 इंच मानलं जातं. तसंच पुढं बघू आपण 1.25 इंच. आता तुम्ही म्हणसाल ताई 1.25 इंच म्हणजे, हे बघा नीट लक्ष द्या, ह्या एकपासून इथे एक रेष आणि ही दुसरी रेष. आता तुम्ही बघू शकता, 2 रेषांमधलं डिफरंट पाहू शकता. जसं इथे एक रेष मोठी होती तसं इथे एक रेष मोठी, बरोबर. तर ही 1.25 मानलं जातं. किती मानलं जातं, 1.25, बरोबर. तर इथून ते इथपर्यंत अंतर आपलं किती झालं, 1.25 इंचाचं अंतर झालं, बरोबर. आणि त्यानंतरचं अंतर, आता हे बघा, ह्या रेषेच्या पुढे ही मोठा ॲरो आहे, बरोबर. हा मोठ्या रेषेपासून किती धरला होता, 1.5 इंच. ज्यांच्या कोणाच्या लक्षात येत नसन काही अर्धा किती, पाऊण किती, 1 किती, 1.25 किती, 1.5 किती, तर त्यांनी एका वहीमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा कटिंग करायला बसू तेव्हा मी तुम्हाला सांगेन की 1.25 इंच कापा, अर्धा इंच घ्या, इथं 1 इंच घ्या, इथं 1.5 इंच घ्या. तेव्हा तुम्ही गोंधळून जाणार नाही आणि तुमच्या लक्षात येईल का नाही गड्या, ताईने आपल्या इथं सांगितलं होतं की इथं अर्धा इंच घ्यायचं आहे, इथं पाऊण इंच घ्यायचं आहे. आलं लक्षात. तर मी तुम्हाला इथं काय सांगत होती, 1.5 इंच सांगत होती, बरोबर. म्हणजे या टोकापासून ते इथपर्यंत अंतर किती झालं, 1.5 इंच,
नंतर त्या दीडच्या पुढे ही आहे एक रेष आणि अजून आहे दुसरी रेष. आता हे 2च्या डोक्यावरची ही रेष आहे इथपर्यंत अंतर किती मानलं तर हे पाऊण इंचाचं अंतर आहे बरोबर. जसं आपण इथं पाऊण बघितलं 1च्या पुढे तसं 2च्या पुढे पण पाऊणचं अंतर आहे बरोबर. हे बघा मी इथं डार्क करते थोडंसं म्हणजे लक्षात येईल. तर हे 1.25 इंच वाचलं जातं बरोबर. म्हणजे इथून ते इथपर्यंत अंतर किती येतं 1.25 इंच बरोबर. त्याच्या पुढचं एक किती येतं एक रेष. त्याच्यानंतर ही काय ती ही दुसरी रेष जी 2ला खेटून जी सगळ्यात मोठी रेष काढलेली आहे ते किती अंतर होतं 2 इंच. तर या टोकापासून या 2पर्यंत हे पूर्ण अंतर किती येतं 2 इंच. तर तुम्हाला जसं टेप वाचायचं आहे तर तुम्ही कसं वाचशाल मी सांगितल्यावर अर्धा इंच म्हटलं काय बघा इथून इथपर्यंत अर्धा इंच, इथून पाऊण इंच, इथं 1 इंच, इथं आलं का सेंटरला इथं 1.25 इंच, इथून पुढे ह्या रेषेजवळ इथं 1.5 इंच, इथं 1.25 इंच, इथे 2 इंच. जसं आता आपण इथं 1.25 बघितलं होतं तसं 2च्या पुढे पण आपण काय बघणार आहोत 1.25. हे बघा ह्या एक रेष छोटी ही एक रेष थोडीशी मोठी मग इथं काय येईल 2.25 इंच येईल बरोबर. 2.25 इंच अंतर येईल. त्यानंतर इथे येईल 2.5 इंच. तर मी तुम्हाला 2.5 इंचापर्यंत माप सांगणार आहे. त्याच्या पुढं सेम प्रोसिजर इथं आले का 2.25, इथं आलं का 3, इथं आलं का 3.25, इथं आलं का 3.5, इथं आलं का 3.25, इथं आलं का 4. सेम प्रोसिजर पूर्ण टेप संपेपर्यंत आहे. तर तुम्हाला ही सुरुवातीला जरी लक्षात आलं तर मी तुम्हाला सांगितलं का आता 2.25 इंच माप घ्या तर इथं घ्यायचं. 2.5 म्हटलं का इथं येईन, 3 म्हटलं तर इथं येईन, 1.25 म्हटलं तर इथं येईन. हां तर हे जसं तुम्ही सराव करसाल तसं तुम्हाला लक्षात येईल. आणि कसं आहे ज्यांच्या हे 1, 1.25 लक्षात नाही राहत 1 इंच जर लक्षात ठेवायचं असेल तर हे बघा ही जे आपले बोट आहे ही इथून ते इथपर्यंत अंतर तुम्ही टेपनी मोजू शकता आपलं बोटाचं अंतर बरोबर. हे बघा ह्या टोकापासून ते इथपर्यंत ही जी आपली बोटाची मधली रेष आहे तेवढं 1 इंच अंतर भरतं बरोबर. ज्यांना टेपचं थोडंसं अवघड जात असेल तर त्यांनी हे बोटावर मोजू शकता. बघा या टोकापासून ते इथपर्यंत आपण बोटाचं माप घेऊ बरोबर. हे बघा हा आपलं एक बोट जे आहे हे 3 इंचचं असं धरलं जातं बरोबर. जे नवीन आहे त्यांना थोडंसं समजायला अवघड जाईल त्यांच्यासाठी मी बोटाची सुद्धा थीम सांगितली आहे. तर तुम्ही इथून एवढं अंतर आपल्या बोटाची जी ही एक रेष असते इथपर्यंतची इतकी जी रेष असते इथून ते इथपर्यंत हे 1 इंच अंतर पकडू शकता अंदाजे. हे खूप सोपं आहे अवघड काहीच नाही आहे. तुम्हाला मी परत एकदा वाचून सांगते टेप म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच, 1.25 इंच, 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.25, 3. आलं लक्षात. तर आज मी तुम्हाला टेपची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्हाला आपला बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिवण क्लास शिकायचा असेल तोही फ्रीमध्ये आणि सोप्या भाषेत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.